नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रायाला पोलीस अरेस्ट करून घेऊन जात असते. तेव्हा राया म्हणत असतो की 1 मिनिट, मला फक्त निखिल आणि इथे नानांजवळ बोलायचं आहे, फक्त 1 मिनिट. तेव्हा इकडे आता कदम म्हणत असतात की लवकर बोलून घे, जे काही बोलायचं आहे फक्त 1 मिनिट मिळेल, कारण जर आमचे साहेब आले ना तर आम्हाला ओरडतील. तेव्हा इकडे राया निखिल आणि नानांना एका बाजूला घेतो आणि त्यांना सांगत असतो की काय करायचं आहे. मला जर जेलमधून बाहेर काढायचं असेल तर कशा पद्धतीने युक्ती लढावी लागणार आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करावं लागणार आहे, ही सगळी आयडिया आता रायाने नाना आणि निखिल यांना दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, तिकडे आता जय घोरपडे येतो आणि जोरात त्या माणसांना ओरडतो आणि म्हणतो, तो काय इथे चांगला माणूस म्हणून आलेला नाही आहे, तर गुन्हेगार आहे. त्याला पकडा आणि घेऊन चला. मित्र आहे का त्याला गप्पा मारायला टाईम दिलाय तो. त्यानंतरला रायाला घेऊन आता ते लोक तिथून निघून जात असताना राया म्हणत असतो की जय, मला माहिती आहे तुझ्या बुडाला काल आग लागली आहे ती, पण ही आग लागली पाहिजे असं राया म्हणत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे शशिकला ॲक्टिंग करत असते की तिला खूपच जास्त मार लागला आहे. पण इकडे आता रुचिता तिच्यासाठी ॲपल कट करून घेऊन येते. तेव्हा शशिकला म्हणत असते, आई आई ग, किती मारले मला, किती दुखतंय ग. तेव्हा इथे रुचिता म्हणते, मम्मी खूप दुखतंय का गं तुला. तेव्हा शशिकला म्हणते, हो ना ग, किती मारले त्याने, म्हातारी बाई आहे, हिला कसं मारायचं, किंवा ही आता आजी झाली आहे, एका आजीला कसं मारायचं, तो जरा विचार करायचा ना गं, त्याने किती मारलं मला. तेव्हा इकडे रुचिता म्हणते, खूपच लागलेलं दिसतंय. तेव्हा शशिकला मग म्हणते, मग काय म्हणून एवढं हातापायाला डोक्याला पट्ट्या लावून घेतल्यात का, खूप मारलंय त्याने मला. त्यानंतर रुचिता म्हणते की मम्मी तुला काही लागलं तर सांग, मी बाहेर आहे. तेव्हा इकडे रुचिता गेल्यानंतर शशिकला म्हणत असते की यारे, हिला तर खरं वाटलं की ह्या जय घोरपडेने किती पट्ट्या लावल्यात माझ्या हाताला डोक्याला, जसं काही खूपच लागले मला, पण मला तर अजिबात लागलेलं नाही आहे. पण बरं झालं तो राया जेलमध्ये गेला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता निखिलला, रुचिताला आणि त्याचबरोबर इश्कीला कळलेलं असतं की हे सगळं नाटक आहे. इश्की म्हणते की बघितलंस ना ताई, अगं बिचारा राया जेलमध्ये आहे आणि इथे मम्मीने नाटक केलं आहे. त्यानंतरला रायाला जेलमध्ये घेऊन येतात. तेव्हा घोरपडे म्हणत असतो, काय रे राया, तू काय इथे मंजिरीला प्रॉमिस केलेस की तू लवकरच बाहेर येशील म्हणून, कोण बाहेर काढेल तुला, पुरावे आहेत का तुला बाहेर काढण्यासाठी. हे बघ, इथे माणूस माझ्या मर्जीने येतो आणि जातोसुद्धा माझ्या मर्जीने, कळलं तुला. तू इथून आता कुठेही जाऊ शकत नाही आहेस. मंजिरीला जे काही प्रॉमिस केलेस ना तू, कधीच पूर्ण करू शकणार नाही आहेस. तेव्हा राया म्हणत असतो की तुला अरे भीती वाटते की नाही, माणसाला नाही देवाला तरी घाबर. आणि हे बघ, देव जेव्हा तुला चांगला आशीर्वाद देईल ना तेव्हा तुला कळेल, तुझी चांगली हेकडी सगळी बाहेर निघणार आहे. फक्त देव तुझ्यावरती रागवला पाहिजे. एकदा का देव रागवला की तुझी अक्कल ठिकाणावरती येईल, बघच तू. तेव्हा इकडे जय घोरपडेला खूपच जास्त माज असतो. त्याला असं वाटतं की काही झालं तरीसुद्धा आता राया इथून काही बाहेर पडणारच नाही आहे. पण प्रेक्षकांनो, रायाने आता खूप चांगला प्लॅन निखिलला सांगितलेला असतो. तेव्हा निखिल म्हणतो की हे बघा रुचिताताई आणि इश्कीताई, तुम्हाला एक माझी मदत करायची आहे. तेव्हा इकडे इश्की म्हणते, हे बघ, जेवणाचं काही असेल ना तर ताईला सांग, मला नाही जमणार. तेव्हा निखिल म्हणतो, नाही रे, ही मदत नाही, मला जेवण वगैरे नको. हे बघ, रायादादाने एक प्लॅन सांगितला आहे, आपल्याला तो प्लॅन करायचा आहे त्याला बाहेर काढण्यासाठी. तेव्हा इकडे आता निखिल तो प्लॅन इश्की आणि रुचिताला सांगतो. तेव्हा रुचिता म्हणते, हे बघा, मी तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी होणार नाही आहे, मला काही त्या रायाची मदत वगैरे करायची नाही आहे. तेव्हा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, मी मम्मीला सांगणार पण नाही आहे, पण तुमची मदत पण करणार नाही आहे. तेव्हा इकडे इश्की म्हणत असते, काय गं ताई असं करतेस, रायाने तुझी किती मदत केली, तुझ्या मुलीला जीवनदान त्याने दिलं, तुझा जीव वाचवला, मुलीचा जीव वाचवला, आणि आपल्या रुचिताला ती आता पटवून देते की कथाला जेव्हा विंचू चावणार होता तेव्हासुद्धा रायानेच मदत केली होती. मग आता तू मदत करणार नाही आहेस का त्याची, तो संकटात असताना तू त्याला एकटं सोडणार आहेस. तेव्हा इकडे आता रुचिता म्हणत असते की मी तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी होणार नाही आहे, पण मी मदत पण करणार नाही आणि मम्मीला काही सांगणार पण नाही आहे. तेव्हा इकडे इश्की म्हणते, ठीक आहे, तुला नाही मदत करायची आहे ना, नको करू, मी आहे ना निखिल, मी तुझी मदत करेन. तेव्हा इकडे आता निखिलने त्याचबरोबर नानांनी
छान प्लॅन तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये इथे आता डिफिकल्टलासुद्धा सामील करून घेतलेलं असतं. डिफिकल्टला इथे आता पाणीपुरीवाला बनवलेलं असतं. त्यामुळे डिफिकल्टला आता चांगली भोजपुरी भाषा बोलायला सांगितलेली असते, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही. आणि इथे आता फुकटमध्ये पाणीपुरी ठेवल्यामुळे आता सगळेजण पाणीपुरी खाण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. नाना म्हणतात, निखिल बघतोयस ना, फुकट पाणीपुरी आहे तर सगळेजण खायला आलेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता निखिलने सांगितलेलं असतं डिफिकल्ट कुठलीही गडबड करायची नाही. तेव्हा इकडे इश्की आता शशिकलाला शॉपिंगला घेऊन आलेली असते. शशिकला म्हणत असते, काय गं तू मुलगी आहेस, एवढं लागलं आहे तुझ्या मम्मीला तरी पण तुला शॉपिंग करायचीच आहे. तेव्हा इश्की म्हणते, मम्मी तिकडे बघतेस का, अगं फुकट पाणीपुरी आहे, ते बघ सगळेजण पाणीपुरी खायला गेलेत, चल आपण पण खाऊया. तेव्हा इकडे आता लगेच शशिकला म्हणते, चल चल अगं फुकट पाणीपुरी आहे, त्याच्या सगळ्या पाणीपुरी आहेत ना, आपण इकडे संपवून टाकूया. तेव्हा शशिकला म्हणते की जास्त उत्साह दाखवायला नको, नाहीतर सगळं काही कळेल इथे इश्कीला. तेव्हा ती म्हणते, नाही नको गं, पाणीपुरी खायला नको. तेव्हा इश्की म्हणते, का गं मम्मी, अगं फुकट पाणीपुरी आहे, आपल्याला फुकट कोणी देतं का, चल खाऊया जाऊन. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणते, चल तुझी इच्छा आहे ना खायची, मग आपण जाऊन खाऊया. तेव्हा इकडे आता शशिकला पाणीपुरी खात असते. तेव्हा इकडे आता ती म्हणते, कशी खाणार आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की कशी खाणार पाणीपुरी. तेव्हा इथे शशिकला म्हणते, कशी खाणार म्हणजे सगळे तोंडाने खातात ना, मी पण तोंडानेच खाणार आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही हो तसं नाही, कशी खाणार म्हणजे तिखट गोड इथे आंबट तशी विचारतोय. शशिकला म्हणते, थोडी तिखटच खाणार आहे, थोडं गोड पण बनवा. त्यानंतरला इथे आता खूपच छान पद्धतीने इकडे आता डिफिकल्ट पाणीपुरी बनवत असतो. तेव्हा इकडे दोन मुली आता हसत असतात. दोन बायका हसायला लागल्यानंतर शशिकला म्हणते, काय झाले तुम्हाला हसायला, पाणीपुरी काही तुम्ही कधी खाल्ली नाही का. तेव्हा इकडे आता शशिकला तुटलेल्या हाताने आणि तुटलेल्या डोक्याने पाणीपुरी खायला सुरुवात करते. तिला काही झालेलंच नसतं, मुळात ती हे सगळं नाटक करत असते. पण ती आता इथे पाणीपुरी खात असताना डिफिकल्टला बघताना म्हणते, तुला ना मी कुठेतरी बघितलं आहे, ही दाढी हा फेटा कुठेतरी बघितलं आहे मी तुला, हो की नाही गं इश्के. तेव्हा इश्की म्हणत असते, मम्मी अगं हा नाही का त्या कोपऱ्यावरचा पाणीपुरीवाला, जिथे आपण नेहमी पाणीपुरी खातो, तोच आहे हा. तेव्हा तो म्हणतो, बरोबर बरोबर मॅडम, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, तुम्ही नाही का तिकडे कोपऱ्यावरती नेहमी पाणीपुरी खायला येता, तोच आहे मी, बरोबर ओळखलं तुम्ही. तेव्हा इकडे शशिकला म्हणते, हो का, बरं चल आता पाणीपुरी दे, जास्त बोलू नकोस. त्याच्यानंतरला इकडे डिफिकल्ट आता पाणीपुरी बनवत असतो, पण त्याच्यामध्ये वेगळीच तो जरा पावडर मिक्स करतो, ज्याच्यामुळे इथे आता शशिकलाचं पोट दुखायला लागतं. तेव्हा इकडे शशिकला म्हणते, काय रे, कशी पाणीपुरी बनवतोयस तू, टेस्ट जरा वेगळीच लागते. त्यानंतरला इकडे आता फुकटची पाणीपुरी आहे, शशिकलासुद्धा पोटभर खात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे शशिकला म्हणते, अगं इश्के माझ्या पोटात दुखायला लागले, तू जातेस का, जरा जा रिक्षा घेऊन ये, लवकर घरी जाऊया, माझं पोट खराब झाले वाटतं, माझं पोट दुखायला लागले, आधी घरी जाऊया. तेव्हा इथे इश्की रिक्षा बघायला जाते. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट म्हणत असतो, घ्या ना मॅडम अजून पाणीपुरी खा. तेव्हा इकडे आता नानांनी निखिलला सांगितलेलं असतं की मोबाईल तयार ठेव, आता इथे व्हिडिओ करायचा आहे. त्यानंतरला इश्की त्याने म्हणते, अगं मम्मी मी सगळीकडे रिक्षा बघितल्या, पण कुणीही रिक्षावाला आपल्या घराकडे यायला तयारच नाही आहे. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणते, जाऊ दे मरू दे तिकडे, आता मी जाते चालत आपल्या घराकडे, माझं पोट दुखतं आहे, मला घरी जाणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इकडे आता हाताची पट्टी डोक्याची पट्टी जी काही बांधलेली असते, शशिकला सगळी पटापट सोडून टाकते, कारण तिला आता पोटात दुखत असल्यामुळे खूपच जास्त त्रास होत असतो आणि हातपाय बांधल्यामुळे तिला इथे अवघडल्यासारखं वाटत असतं. म्हणून ती लगेचच पट्ट्या सोडते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट म्हणत असतो, बघा गावकऱ्यांनो बघा, अहो ही शशिकला, तिला काही लागलेलं नाही आहे, पण विनाकारण आपल्या रायादादावरती तिने इथे खोटी केस केली की तिला खूप जास्त लागलं आहे म्हणून रायादादाने तिला मारले अशी खोटी केस केली. पण आता बघितलंत ना कशी धावत पळत निघून गेली, तिला काही झालेलं नाही आहे, खोटी केस केली तिने. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, काय मग निखिल मस्त ॲक्टिंग केली ना मी. तेव्हा इथे निखिल म्हणतो, अरे डिफिकल्ट दादा एकदम मस्त ॲक्टिंग केलीस तू, गंगा मैया की कसम क्या ॲक्टिंग की आहे तूने बबुआ, असं तो त्याला आता म्हणत असतो. आणि इथे आता भोजपुरी ॲक्टिंग खूपच जास्त डिफिकल्टने छान केलेली असते.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये नाना आणि निखिल दोघेजण आलेले असतात. तेव्हा जय म्हणत असतो, अरे नाना, निखिल, तुम्ही इकडे या 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 बसा. काय देऊ तुम्हाला, कॉफी, चहा की सरबत? तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, नाही नको, मला काही नको आहे. आणि जर तुझी एवढी इच्छा असेलच द्यायची ना, तर मला रायाला देऊन टाक, मी रायाला घेऊन जायला आलो आहे. तेव्हा इथे आता जय घोरपडे म्हणत असतो की नाना, हे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना, मी रायाला सोडू शकत नाही. अहो, गुन्हेगार आहे तो, गुन्हेगाराला कुणी सोडतं का? तेव्हा नाना म्हणतात, हो, त्याने गुन्हा केला आहे का? काय गुन्हा केला आहे त्याने, जरा सांगाल का मला? तेव्हा जय घोरपडे म्हणत असतो, अहो तुम्हाला माहिती नाही आहे नाना, शशिकला काकीला त्यांनी किती मारले, खूप मारले तिला, तिच्या हाताला डोक्याला खूप मार लागला आहे. तेव्हा नाना म्हणतो, हो, शशिकलाला खरंच मारले का त्याने? काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा इथे जय म्हणत असतो, अहो मी माझ्या डोळ्याने बघितले, त्याने शशिकला काकीला खूप मारले. मीच त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो ना, मीच त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन आलो आहे. त्यांना खूप मार लागला आहे आणि हे सगळं कारस्थान आहे ना, ते त्या रायानेच केलेलं आहे. तेव्हा इकडे आता नाना म्हणत असतात की मामाने तुला फोन केला होता की नाही मला माहिती नाही, पण मामांनी रायासाठी वकील पाठवला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रायाने काही केलेलं नाही आहे, शशिकलाने खोटी केस केली. तेव्हा जय म्हणतो, नाही, असं नाही आहे, शशिकला काकी का खोटी केस करेल, त्या रायाने खरोखर मारले त्यांना. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, अरे जय, त्या शशिकलाने खोटी बातमी दिली तुला, कारण का रायाने असं काही केलेलं नाही आहे. आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि वकीलसुद्धा केला आहे. मी वकिलांना हवं तर विचारा, तुम्ही जे काही विचारायचं आहे ते. तेव्हा इथे नाना म्हणतात, वकील साहेब, तुम्हीच सांगा बरं, इथे रायाने खरोखर गुन्हा केला आहे का? तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, हे बघा, शशिकला मॅडमने जे काही सांगितले सगळं खोटं आहे. तेव्हा इथे जय म्हणतो, काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा इकडे आता वकील साहेब म्हणत असतात की हा मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे की शशिकला यांना काही झालेलं नाही आहे, त्यांच्या हाताला, पायाला, डोक्याला कुठेही दुखापत झालेली नाही आहे. बघा, मार्केटमधून ते स्वतः किती धावत पळत जात आहेत. याचा अर्थ असा होतो की त्यांना अजिबात मुक्का मार लागलेला नाही आहे, त्यांना अजिबात कसलीही दुखापत झालेली नाही आहे. त्यांनी इथे रायावरती खोटी केस केलेली आहे आणि त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, त्यांना लवकरात लवकर सोडून द्या, कारण आमच्याकडे पुरावा आहे आणि तसं आम्ही कोर्टामधून आता ऑर्डरसुद्धा घेऊन आलो आहोत की इथे रायाची काही चूक नाही आहे. शशिकलाने त्यांना जबरदस्तीने इथे खोट्या केसमध्ये अडकवले आणि त्यांची तपासणी करण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही डॉक्टर आणि नर्ससुद्धा शशिकला यांच्या घरी पाठवलेले आहेत, त्यांना चेक करण्यासाठी, खरोखर त्यांना किती मुक्का मार लागला आहे हे बघण्यासाठी आम्ही डॉक्टरांना तिथे पाठवले. तेव्हा इथे नाना म्हणतात की ठीक आहे, आता डॉक्टरसुद्धा शशिकलाला चेक करतील आणि सांगतील की किती मार लागला आहे ते. त्यानंतरला इकडे आता रायाला तुला सोडवावंच लागेल, कारण का डॉक्टरसुद्धा आता शशिकलाला चेक करतील तेव्हा रिपोर्ट येईलच ना. तेव्हा इकडे आता जयला काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा इथे वकील म्हणत असतात की हे बघा, आम्ही इथे कोर्टाकडून नोटीस घेऊन आलो आहे, तर इकडे रायाने काही केलेलं नाही आहे, तुम्ही रायाजींना लवकरात लवकर सोडून द्या. तेव्हा इकडे तुमचा विश्वास जर बसत नसेल तर गावकऱ्यांनीसुद्धा बघितलं आहे, शशिकलाला धावत पळत जाताना गावकऱ्यांना इथे आम्ही साक्ष देण्यासाठी सुद्धा बोलावलं आहे. या गावकऱ्यांना या, तुम्ही जे काही बघितलं ते इथे साहेबांनासुद्धा सांगा. तेव्हा गावकरी म्हणत असतात की साहेब, अहो त्या शशिकलाला काही झालेलं नाही आहे, शशिकला सरनाईक मार्केटमधून धावत पळत घरी गेली, तिच्या हाताला, पायाला, डोक्याला कुठेही दुखापत झालेली नाही आहे, आम्ही सगळं आमच्या डोळ्याने बघितलं आहे. तेव्हा इकडे आता वकील साहेब आलेले असतात आणि सोबत पुरावेसुद्धा घेऊन आलेले असतात रायन निर्दोष असल्याचे. त्यामुळे गावकरीच आता तिथे आल्यानंतर जय तरी काय बोलणार, आणि जर आता जय पुन्हा इथे अडकवण्याचा जर त्याने रायाला प्रयत्न जरी केला तरी स्वतः जय या सगळ्या प्रकरणामध्ये अडकू शकतो हे त्याला माहिती असतं. त्यामुळेच इथे आता जयसुद्धा गप्प होतो. नाना म्हणतात की जय, अरे आता तरी तुला कळलं असेलच ना की शशिकलाने राया विरोधामध्ये खोटी केस केलेली आहे. तेव्हा तू एक काम कर, तू रायाला लवकरात लवकर सोडून दे बरं. तेव्हा इथे आता जयचा नाईलाज होतो. राया म्हणत असतो की जय घोरपड्या, तुला म्हणालो होतो ना की मिस फायरला दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे, मी लवकरात लवकर इथून बाहेर पडणार, ते सुद्धा पुराव्यांसकट
हे मी तुला सांगितलं होतं आणि मी माझा शब्द पाळलेला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जयला खूपच जास्त शशिकलाचा राग आलेला असतो. तो म्हणत असतो ही शशिकला बिंडोक आहे, एक नंबरची, स्वतःसुद्धा बुडेल आणि दुसऱ्यालासुद्धा बुडवेल. त्याचबरोबर इथे डॉक्टर आणि नर्स शशिकलाला चेक करायला आलेले असतात. शशिकला म्हणत असते, आई आई गं किती त्रास होतोय मला, या रायामुळे माझ्या हाताला आणि डोक्याला इतकं लागले. तेव्हा डॉक्टर येतात आणि म्हणतात, शशिकला सरनाईक, आम्ही इथे आलो आहे तुम्हाला आता इथे चेक करायला. तर इकडे रायाजींनी तुम्हाला मारले अशी तुम्ही केस केली आहेत ना, तर तुम्हाला किती मार लागला आहे हे आता मला बघायचं आहे. बघू दे बरं, आम्हाला चेक करू द्या. शशिकला म्हणते, अजिबात नाही, तुम्ही मला चेक करू शकत नाही, मला लागलं आहे म्हणूनच मी हाताला एवढ्या पट्ट्या गुंडाळल्यात ना, तेव्हा तुम्ही मला चेक नाही करू शकत. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, आम्ही कोर्टाकडून तसं आदेश घेऊन आलो आहे, कोर्टाचीच नोटीस आहे की त्यांनी आम्हाला आदेश दिलेत की आम्ही तुम्हाला चेक करायचं, किती मार लागला आहे तुम्हाला हे चेक करून त्यांना आम्हाला सांगायचं आहे. तुम्ही रायाजींवरती कंप्लेंट केली आहे ना, मग आता तुम्हाला चेक करायला नको का? तेव्हा इकडे शशिकला म्हणते, अरे देवा, जर आता यांनी मला चेक केलं तर यांना कळेल की मी नाटक केलं आहे ते. या जय घोरपडेमुळे आता पुन्हा मी गोत्यात आलेली आहे, आता काय करू मी? तरीसुद्धा ती म्हणत असते, डॉक्टर तुम्ही मला नाही चेक करू शकत. डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही आमच्या कामामध्ये जर अडथळा निर्माण केलात, आम्हाला सहकार्य नाही केलं ना, तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करू शकतो, तुमच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू शकतो आणि तुम्हाला जेलमध्ये सुद्धा आम्ही टाकू शकतो. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, ही तुमची काय जबरदस्ती चालली? तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की ही जबरदस्ती नाही आहे, आम्ही कायद्याचं पालन करतो आहे, कोर्टाच्या आदेशानुसारच आम्ही इथे त्यांची नोटीस घेऊनच आलो आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं तर जेलमध्ये जाल. तेव्हा इकडे आता इश्की म्हणत असते, अगं मम्मी असं काय करतेस तू, दे इकडे कॉफी आणि आधी त्यांना चेक करू दे बरं, हे बघ नाहीतर उगाच जेलमध्ये जाशील खडी फोडायला. तेव्हा इकडे शशिकला म्हणते, हे गबस इश्के, काही बोलू नकोस. आणि इथे तिच्या हाताच्या पट्ट्या सोडल्या जातात, तिच्या डोक्याची पट्टी सोडली जाते आणि जेव्हा नर्स आणि डॉक्टर चेक करतात तेव्हा डॉक्टरांना कळतं की शशिकलाला काहीही झालेलं नाही आहे, तिला साधा मुक्का मारसुद्धा लागलेला नाही आहे, ती जे काही बोलली ते सगळं खोटं आहे, तिला काहीही न झाल्यामुळे डॉक्टर खूपच जास्त चिडतात आणि म्हणतात, काय हो, तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे, तुम्हाला कुठेच लागलेलं नाही आहे, मग तरीच तुम्ही रायाजींवरती खोटी केस का केली की त्यांनी तुम्हाला मारलं म्हणून? का त्यांना खोट्या केसमध्ये तुम्ही जेलमध्ये टाकलंत? हे सगळं करायची काय गरज होती तुम्हाला? तेव्हा इकडे आम्ही तुमच्यावरती आत्ताच्या आता गुन्हा दाखल करतो आणि तुम्हाला आता रायाजींच्या ऐवजी अरेस्ट करायला लावणार आहोत. चला चला, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तेव्हा इकडे शशिकला म्हणते, माफ करा हो, माफ करा, चुकलं, माझं चुकलं, पण हे बघा, हे मी कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला अरेस्ट नाही करू शकत, प्लीज तुम्ही मला घेऊन जाऊ नका. तेव्हा इश्की म्हणत असते, डॉक्टर प्लीज प्लीज तुम्ही माझ्या मम्मीला घेऊन जाऊ नका. हे बघा, मी तुमची मदतच केली आहे की नाही, मम्मीने नाटक केलं आहे हे शोधून काढण्यासाठी मीच तुमची मदत केली, मग आता तुम्ही मम्मीला माझ्या नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा शशिकला आता इश्कीकडे रागाने बघते आणि म्हणत असते, अच्छा, म्हणजे माझं पितळ उघडं करण्यासाठी मला या सगळ्यांनी अडकवलं आहे, तर माझ्याच मुलीची मदत घेऊन मीच कशी खोटारडी आहे हे शोधून काढले. अरे देवा, आता काय करू मी? त्यानंतरला इकडे आता इश्की म्हणत असते की डॉक्टर, मी तुमची मदत केली आहे की नाही, मग प्लीज प्लीज माझ्या मम्मीला घेऊन जाऊ नका, मी हात जोडते हो तुमच्या, मीच माझ्या मम्मीला मार्केटमध्ये घेऊन आले होते आणि मीच तुम्हाला इथेसुद्धा बोलावलं आहे की नाही, तेव्हा प्लीज आता तुम्ही माझ्या मम्मीला जेलमध्ये घेऊन जाऊ नका, तिची खरंच काही चूक नाही आहे. तेव्हा इकडे डॉक्टरसुद्धा आता इश्कीचं बोलणं ऐकतात आणि त्यांना तिचं बोलणं पटलेलं असतं, कारण इश्कीने जबरदस्त अशी मदत केलेली असते. त्याच्यामुळेच इथे आता सगळ्यांना सत्य कळलेलं असतं की इथे शशिकलाने नाटक केलेलं आहे. त्यामुळे इथे रुचितालासुद्धा कळलेलं असतं. रुचिता जरी इथे रायाची मदत करत नसली तरीसुद्धा तिने तिच्या मम्मीला सांगितलेलं नसतं की तिच्या पाठीमागे किती मोठं षडयंत्र रचलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
इथे आता मंजिरी म्हणत असते की राया मला बाहेर जायचं आहे, मला चांदण्या बघायच्या आहेत. तेव्हा राया जातो. रात्रीच्या वेळेला बर्नीमध्ये आता तो इकडे काजवे घेऊन येतो आणि रूममध्ये अंधार करून ते काजवे आता सगळीकडे सोडतो. तेव्हा इकडे राया म्हणतो, बघितलंस मिस फायर, तुला चांदण्या बघायच्या होत्या ना, मी चांदण्याच इथे घेऊन आलो. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, बरोबर ना, तसेही माझे दिवसच किती उरलेत आता, मी आत्ताच हे सगळं बघून घेते. तेव्हा इकडे आता राया धावत पळत येतो आणि मंजिरीचा हात पकडतो आणि म्हणतो, तू मला सोडून कुठेही जायचं नाही आहेस, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, माझं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे इथे मिस फायर, असं आता इकडे राया मंजिरीला म्हणतो आणि तिला आता हात पकडून त्याने मनातली गोष्ट सांगितलेली असते. तिला जणू त्याने प्रपोजच केलेलं असतं.